होता है रे? ऑनलाईन मध्ये साऊंड क्लिअर आहे का? मेसेज टाका बरं. चलो, गुड इव्हनिंग. आज आपल्याला पाहायचं आहे काऊच्या ब्रीड्स किंवा कॅटल ब्रीड्स. कॅटल्स मध्ये ज्यांना आपण म्हणतो, तर त्याच्यावरून बऱ्यापैकी क्वेश्चन येतात. आता क्वेश्चन कसे येतात? जशा वेगवेगळ्या काऊ आहेत, काऊच्या अपिअरन्स वरून, एखादी फेमस काऊ असेल त्याच्यावरून, त्यांचे लॅक्टेशन लेंथ वरून, किती प्रमाणात त्यांचं मिल्क प्रोडक्शन आहे त्याच्यावरून, त्याच्यानंतर त्यांचा जो इंटर काल्विंग पिरियड आहे त्याच्यावर, असे बऱ्या याच्यातून क्वेश्चन येतात. पण मोस्टली क्वेश्चन आपल्याला दिसतात की त्या कुठल्या आहेत आणि त्यांची ओरिजिन कुठून आहे. म्हणून तुम्हाला सर्व याच्या किंवा त्यांचं वर्क काय काय आहे. जसं सर्वात आधी आपण पाहतो मिल्क पर्पज ब्रीड म्हटलं तर त्या काय मोस्टली दूध उत्पादनासाठी यूज केल्या जातात. दुसऱ्या म्हणतो ड्युअल पर्पज ब्रीड, ज्यांना आपण म्हणतो ज्याच्यामध्ये त्यांचे काही जे मेल आहेत हे ड्रॉट पर्पज साठी किंवा शेतीच्या कामासाठी यूज करतो, आणि ज्या फिमेल आहेत ह्या ऍव्हरेज मिल्क प्रोडक्शन देतात. नंतर ज्या ड्रॉट पर्पज ब्रीड आहेत या फक्त आपण शेतीच्या कामासाठी यूज करतो, ज्यांचं मिल्क प्रोडक्शन खूप कमी राहत. तशा 3 टाईपच्या ब्रीड आहेत. त्याच्यामध्ये जे कॅटल्स मध्ये आपण पाहतो, ज्याला आपण काऊच्या ब्रीड्स म्हणतो, काऊ मध्ये 2 प्रकारचे येतात. तर काऊ मध्ये एक राहते बोस टॉरस आणि दुसरी राहते बोस इंडिकस. आता बोस इंडिकस म्हटलं तर ते आपल्या इंडियाच्या ब्रीडच्या इंडिजिनियस ब्रीड आहेत, ज्यांना आपण देशी काऊ पण म्हणतो. देशी काऊ किंवा त्यांना हंपवाल्या काऊ पण म्हटलं जातात, ज्यांना वरचा खांदा राहते. हंप माहिती आहे ना? आता हे जे आहे या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसत आहे, ह्या एक्झोटिक काऊ आहेत ज्यांना बोस टॉरस म्हटलं जाते. त्यांना हंप राहत नाही, हे सरळ सरळ आहे. तर ह्या काय झाल्या, ह्या बोस टॉरस, आणि ज्या इंडिजिनियस राहतात त्यांना म्हणतात बोस इंडिकस. आता याच्याबद्दल आपल्याला काऊ बद्दल त्यांच्या कॅरेक्टर्सचा अभ्यास करावा लागतो वेगवेगळ्या. तर आपल्याला माहिती पाहिजे की कोणत्या पार्टला काय म्हणतात. जसं हॉर्न तर तुम्हाला माहितीच आहे. हॉर्न नंतर जसं फोरहेड याला म्हणतात, डोळे यांना म्हणतात, मजल कशाला म्हणतात, नॉस्ट्रिल कशाला म्हणतात, त्याच्यानंतर नेक कशाला म्हणतात, त्यांच्या इथला जो समोर मानेजवळचा जो नरम नरम पार्ट लागते ना त्याला ड्यूलॅप म्हणतात. ड्यूलॅप. त्याच्यानंतर शोल्डर, फोर आर्म आहे, नंतर नी आहे, नंतर हुप आहे, ड्यू क्लॉ आहे. हुपचा तुम्हाला समोर काम येईल. हुप म्हणजे त्यांना खुरं पण म्हटलं जातात. त्याचं काम फूट अँड माउथ डिसीज मध्ये. नंतर इकडे फोर अडर आहे, त्याच्यानंतर टीट्स आहेत, टोज आहे, व्हील आहे, कॅनॉन आहे, हॉक आहे, स्टिफल, स्विच, फ्लँक. हा जो त्यांचा थाईचा जो पार्ट आहे, फ्लँक आहे, हे वर्ड समोर येतील. म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे की कोणत्या पार्टला काय काय म्हणतात. बाकी त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम बद्दल तर आपण काल पाहिलंच. डायजेस्टिव्ह सिस्टीम बद्दल एक लक्षात ठेवा, सर्वात आधी जे फूड आहे ना, फूड माउथ मधून आतमध्ये सर्वात आधी कोणत्या चेंबर मध्ये जाते? त्यांनी काही इनटेक केलं तर फूड जे जाते सर्वात आधी कुठे जाते? हा, काय झालं? अरे काय झालं?
रुमेन मध्ये, मग सांगा ना. रुमेन मध्ये जाते. तर रुमेन मधून ते फूड कुठं जाते? सर्वात आधी जे फूड आहे ना ते जाते रुमेन मध्ये. रुमेन मधून मग ते जाते कुठं? रेटिकुलम मध्ये नाही जात. कुठं? ओमॅझम मध्ये पण नाही जात. सर्वात आधी फूड आतमध्ये गेलं की तिथून ते फूड परत ते माउथ मध्ये आणतात, त्यालाच आपण रुमिनेशन म्हणतो ना. आणि ते राहते पार्शियली डायजेस्टेड. जे पार्शियली डायजेस्टेड आहे ते फुल्ली डायजेस्टेड नाही आहे, ते पार्शियली डायजेस्टेड आहे. तर पार्शियली डायजेस्टेड फूडला म्हटलं जाते कड. लक्षात ठेवा, पार्शियली डायजेस्टेड जे फूड आहे त्याला म्हटलं जाते कड. मग माउथ मधून कुठे गेलं ते ओइसोफॅगस, ओइसोफॅगस मधून कुठे गेलं रुमेन, रुमेन मधून कुठे आलं परत माउथ मध्ये, परत रिचिविंग झाली आणि मग तिथून परत कुठे गेलं रुमेन मध्येच. आणि रुमेन मधून मग येईल ते रेटिकुलम मध्ये, रेटिकुलम मधून मग ओमॅझम मध्ये आणि ओमॅझम मधून मग अबोमॅझम मध्ये. अशी हे सिक्वेन्स लक्षात ठेवा. काही सांगता नाही येत, येऊन जाईल सिक्वेन्स पेपर मध्ये की फूडची एंट्री कशा प्रकारे होते. नाही तर मग डायरेक्ट आपण काय माउथ, माउथ मधून डायरेक्ट रुमेन, रेटिकुलम, ओमॅझम, अबोमॅझम असं शिकवलं होतं. पण ते जे रुमिनेशन करतात ना ते परत वर आणलं जातं. एक रॅबिट मध्ये माहिती आहे का तुम्हाला काय होते? रॅबिट मध्ये काय होते, रॅबिट मध्ये जे ससा, ससा तो कसा ऐकलाय ना, तर तो जो ससा आहे त्यांच्यामध्ये एक टर्म आहे कॅप्रोफॅगी नावाची. आता रॅबिट वरून क्वेश्चन येऊन गेलेला आहे पेपर मध्ये की ऍक्ट ऑफ पार्च्युरेशन इन रॅबिट. जसं ऍक्ट ऑफ पार्च्युरेशन इन काऊ कालविंग होतं, ऍक्ट ऑफ पार्च्युरेशन इन आपण बाकी वेगवेगळे अॅनिमल समोर पाहणारच आहे. ऍक्ट ऑफ पार्च्युरेशन इन शिप त्याला काय म्हटलं जाते? लॅम्बिंग म्हटलं जाते. इन गोट त्यांना किडिंग म्हटलं जाते. तर तसं रॅबिट बद्दल विचारलं होतं. तर हे जे कॅप्रोफॅगी आहे, जसं रॅबिट जो फूड इंटेक करते, रॅबिट काय खाते? ग्रासेस. आता हे जे ग्रासेस आहेत किंवा झाडांचा जो पालापाचोळा आहे याच्यामध्ये वेगवेगळे कंटेंट प्रेझेंट राहतात. जसं लिग्निन आहे, हार्ड कंपोनंट आहे, हे लवकर यांनी जर डायजेस्ट केलं तर ते लवकर डायजेस्ट होत नाही. काही सेल्युलोज आहे. आता हे जे सेल्युलोज आहे, सेल्युलोज रॅबिट जे आहे ते लवकर पचवू शकत नाही, ससा लवकर पचवू शकत नाही. आणि पण तो रुमिनंट आहे का? नाही, त्याला फोर चेंबर नाहीये. रॅबिटच्या बॉडीमध्ये ते फूड गेलं आणि मग त्याचं जे फिकल मटेरियल बाहेर आलं तर रॅबिट परत ते खाऊन घेते. फिकल मटेरियल रॅबिट पुन्हा इंटेक करते आणि मग ते फुल्ली डायजेस्टेड होते. पहिल्या त्याच्यामध्ये तो सेल्युलोज डायजेस्ट करू शकत नाही. तर त्या टर्मला म्हटल्या जाते कॅप्रोफॅगी. लक्षात ठेवा, कॅप्रोफॅगी. बाकी काऊ बद्दल इथं समजलं. त्याच्यानंतर कॅटल्स. आता कॅटल्स बद्दल आपण तुम्हाला सांगितलं की जे हम्पवाली कॅटल आहे त्यांना आपण बोस इंडिकस म्हणतो, जे आपल्या इंडियामध्ये आहे. जे एक्झोटिक आहे त्यांना बोस टॉरस म्हणतो, त्या हम्पलेस कॅटल आहे. ती ऍड पाहिली आहे ना, अमूल दूध पिता है इंडिया, अमूल दूध पिता है इंडिया. तर त्याच्यामध्ये ती जी काऊ द्या दाखवतात ती होल्स्टेन फ्रिजियन काऊ आहे. ती जगामधली सर्वात हेवीएस्ट ब्रीड आहे काऊची, जगामधली. हा, आणि जगामधून सर्वात हायएस्ट मिल्क प्रोड्युसर आहे होल्स्टेन फ्रिजियन, दोन्ही लक्षात ठेवता. तर ती जी आहे ती झाली हम्पलेस कॅटल, ते एक्झोटिक आहे. एक्झोटिक आहे तर तिकडे वातावरण कसं आहे? थंड वातावरण आहे, जे येतात टेम्परेट रिजन मध्ये. आणि आपण इंडिया कुठे येतो? हा येतो ट्रॉपिकल रिजन मध्ये, म्हणून यांना म्हटलं जाते ट्रॉपिकल किंवा हम्पवाल्या कॅटल. त्याच्यानंतर मिल्क ब्रीड, ड्युअल पर्पज ब्रीड आणि डॉट पर्पज ब्रीड. आता सांगितलं मी मिल्क ब्रीड म्हणजे काय, ज्या मोस्टली दूध उत्पादनासाठी यूज केल्या जातात. ड्युअल पर्पज ज्या आहेत त्या दोन्हीसाठी, वर्किंग साठी पण आणि मिल्क प्रोडक्शन साठी पण. आणि डॉट पर्पज ब्रीड ज्या आहेत त्या फक्त वर्किंग साठी, ह्या दूध मिल्क प्रोडक्शन साठी यूज केल्या जात नाही. एक तर ऍव्हरेज वाल्या यूज केल्या जातात किंवा मिल्क पर्पज ब्रीड. पण रेकमेंडेशन हेच राहते की मोस्टली मिल्क पर्पज ब्रीडच यूज करा. जसं साईवाल आहे, रेड सिंधी आहे, गिर आहे आणि देवणी आहे. तर देवणी जी ब्रीड आहे, देवणी तुम्हाला बुक मध्ये ड्युअल पर्पज ब्रीड मध्ये दिसत असेल. देवणी माहिती आहे. पण देवणी आपल्या महाराष्ट्राची किंवा महाराष्ट्रात किंवा इंडियाची आता मोस्ट इम्पॉर्टंट ब्रीड झालेली आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला, ग्रेडिंग अप टर्म सांगितली होती. त्या ग्रेडिंग अप मध्ये काय केलं गेलं होतं, जसं मुर्राचा क्रॉस केला होता आपण लोकल ब्रीड सोबत. मग त्या लोकल ब्रीडच्या अपग्रेडेशन साठी आपण कोणती ब्रीड यूज केली? मुर्रा. तर तसंच काऊ मध्ये
जेव्हा एखादी लोकल ब्रीड आहे तिचं अपग्रेडेशन जेव्हा करतात तेव्हा देवणी यूज केल्या जातात, त्या देवणीचा क्रॉस केला जातो. ही देवणी ब्रीड म्हणून इम्पॉर्टंट आहे आणि हळूहळू ही मग आपण आता मिल्क पर्पज ब्रीड म्हणून यूज करतो, लक्षात ठेवा. आणि ज्या दोन टर्म आहेत, एक सांगितली तुम्हाला ग्रेडिंग अप आणि दुसरी होती क्रॉस ब्रीडिंग. आता ग्रेडिंग अप ही जी टर्म आहे ही मोस्टली यूज केल्या जाते बफेलो साठी. जसं एखाद्या लोकल ब्रीडचं किंवा एखाद्या इन्फेरियर ब्रीडचं आपण क्रॉसिंग करून एखादी सुपेरियर ब्रीड बनवत आहे, तर ती ही टर्म यूज केल्या जाते मोस्टली ग्रेडिंग अप बफेलो साठी, आणि क्रॉस ब्रीडिंग जी आहे ही टर्म यूज केल्या जाते काऊ साठी. दोन्ही लक्षात ठेवा. आता हे काही लाईन टू लाईन एवढं वाचत बसत नाही मी, तुम्हाला वेळ मिळाला तसं वाचून गेला. आता मिल्क पर्पज ब्रीड मध्ये जे आहे त्याच्यामध्ये आहे मिल्क पर्पज ब्रीड, ड्युअल पर्पज ब्रीड आणि ड्रॉट पर्पज ब्रीड. तिथं ड्रॉट करा. आता मिल्क पर्पज ब्रीड ज्या आहेत ह्या मोस्टली दूध उत्पादनासाठी यूज केल्या जातात. त्याच्यामध्ये आहे साहिवाल, गिर, रेड सिंधी आणि तिसरी आहे, चौथी आहे देवणी. देवणी नंतर आहे आता इकडे डांगी, ओंगोल, निमारी, मेवाती, हरियाणा, कांक्रेज, राठी, थारपारकर आणि गवळव. तर ह्या ब्रीड आपल्या लक्षात ठेवण्यासाठी ही एक ट्रिक लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा इथं डी आहे ना, डॉन, महाराष्ट्र, केरे. तर डी वरून ही ट्रिक तुमच्या लक्षात राहिली. डॉन, महाराष्ट्र, केरे. डॉन कुठल्या महाराष्ट्रात. तर डी वरून डांगी, ओ वरून ओंगोल, एन वरून निमारी, एम वरून मेवाटी, एच वरून हरियाणा, आर वरून राठी आणि थारपारकर एक आधी तुम्हाला इकडे दिसत असेल तर थारपारकर तशी ड्युअल पर्पज ब्रीड आहे. आणि गवळव पण तुम्हाला काही याच्यामध्ये डॉट मध्ये दिसेल, पण गवळव दूध उत्पादनासाठी जे गवळी लोक आहेत ते यूज करतात, ती गवळव याच्यामध्ये आहे. बाकी हे अशा प्रकारे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचे मिल्क पर्पज ब्रीड तर पाठवत आहे, त्याच्यानंतर ड्युअल पर्पज ब्रीड जे आहेत त्या पाठ करून घेतल्या आणि मग उरलेल्या ज्या त्या ड्रॉट पर्पज ब्रीड. मग इथून क्वेश्चन कसा येतो, क्वेश्चन इथून असा येतो की विच ऑफ द फॉलोइंग इज अ ड्युअल पर्पज ब्रीड, विच ऑफ द फॉलोइंग इज अ ड्रॉट पर्पज ब्रीड, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मिल्क पर्पज ब्रीड. त्यामुळे ह्या पूर्ण ब्रीड आपल्या पाठ असल्या पाहिजे, पूर्णच्या पूर्ण. मग मिल्क मध्ये 4 ब्रीड झाल्या, ड्युअल पर्पज ब्रीड मध्ये डांगी, ओंगोल, निमारी, मेवाटी, हरियाणा, कांक्रेज, राठी, थारपारकर, गवळव. आणि इकडे जे आहे ड्युअल पर्पज ब्रीड मध्ये आहे मग अमृत महल, जी कर्नाटकाची फेमस ब्रीड आहे, ज्याच्यामध्ये टिपू सुलतानच्या काळामध्ये यूज केल्या जात होते. त्याच्यानंतर नागोरी आहे, राजस्थानची फेमस ब्रीड आहे. नागोरीच्या चेहऱ्याचा जो शेप आहे हा कफिन शेप आहे. कफिन माहिती आहे ना, कफिन माहिती आहे का, ज्याच्यामध्ये मम्मी ठेवल्या जात होती. मम्मी माहिती आहे, मम्मी तर माहिती आहे की ज्याच्यामध्ये ठेवल्या जाते त्याला म्हटलं ते कफिन शेप. या अशा प्रकारचा शेप आहे अशा टाइप मध्ये. इथे असे 2 डोळे. तर ही आहे नागोरी. त्याच्यानंतर खिल्लारी महाराष्ट्राची फेमस ब्रीड आहे. कंगयाम तमिळनाडूची फेमस ब्रीड आहे. हल्लीकर आहे. त्याच्यानंतर मालवी आहे मध्य प्रदेश, शिरी आहे सिक्कीमची. नंतर परनी, आलमबाळी, पोनवार, बरगूर, बचूर, खेरी यूपीची आणि उंबलचेरी तमिळनाडू. या लक्षात ठेवजा सर्व ब्रीड. यांचं तुम्हाला बाकी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, पण थोडे थोडे कॅरेक्टर्स आणि त्यांचं नेटिव्ह यांचं तुम्हाला सर्वच लक्षात ठेवायचं आहे. गीर, साहिवाल, रेड सिंधी आणि देव. आता त्या डिटेल ब्रीड्स आपण समोर पाहू. तर सर्वात पहिली जी ब्रीड आहे ही आहे साहिवाल. साहिवालचे आपल्याला सिनोनिम्स वरून पण क्वेश्चन येतात. जसं साहिवालला म्हटलं जाते लुन्स्किन, लंबीबार, मुलतानी, तेली आणि एक म्हटलं जाते मॉन्टगोमेरी. हे त्याचे सिनोनिम्स आहेत, वेगवेगळ्या नावाने तिला म्हटलं जातात. ओरिजिन आहे मॉन्टगोमेरी रिजन ऑफ पाकिस्तान, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान. आता ओरिजिन जी आहे ही त्या पार्ट मध्ये आहे. तेव्हाची ओरिजिन जसं पाकिस्तान, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान म्हणजे कोणता आहे. कधी कधी हे स्टेट कुठं आहेत हे पण आपल्याला माहित पाहिजे. इंडियाच्या कोणत्या पार्ट मध्ये येतात ते, नॉर्थ वेस्ट मध्ये. मग तुम्हाला हे नसताना हे स्टेट कुठे आहेत तर ओरिजिन कुठली येईल, इंडियाच्या नॉर्थ वेस्ट पार्ट मधली. समजे.
म्हणून थोडाफार मॅपचा अभ्यास करून ठेवा. बॉडी कशी आहे, हेवी शॉर्ट लेग्स आणि लूज स्किन, बेस्ट इंडिजिनियस डेअरी ब्रीड आहे. इंडिजिनियस म्हणजे कोणती, इंडियाची नाही, इंडिजिनियस म्हणजे देशी. इंडिजिनियस म्हणजे बेस्ट इंजिनियर डेअरी ब्रीड आहे. त्याच्यानंतर प्रोड्यूस हायएस्ट अँड स्वीटेस्ट मिल्क अमॉंग ऑल इंडिजिनियस काऊ. सर्व इंडिजिनियस ज्या काऊ आहेत याच्यामधून सर्वात हायएस्ट आणि स्वीटेस्ट मिल्क देणारी कोणती आहे, तर साईवाल आहे. कशामधून आहे, अमॉंग ऑल इंडिजिनियस म्हटलं आहे. पण जर याच्या कंपॅरिझन मध्ये जर होल्स्टेन फ्रिजियन आली तर सर्वात हायएस्ट मिल्क देणारी कोणती राहील, होल्स्टेन फ्रिजियन. जर जगातली म्हटली हायएस्ट मिल्क देणारी तर होल्स्टेन फ्रिजियन, इंडियातली म्हटली तर साईवाल. त्याच्यानंतर मिल्क किती देते, 1500 ते 2500 केजी पर लॅक्टेशन एवढं तिथं मिल्क आहे. पूर्ण त्यांच्या लॅक्टेशन लेन्थ मध्ये किती पर्यंत दूध देते, तर 1500 ते 2500 किलो दूध देते. त्यानंतर एज ऍट फर्स्ट काल्विंग म्हणजे काय, बाळाला जन्म देताना तिचं वय किती आहे, पहिल्या बाळाला जन्म देतानाचं वय किती आहे, तर ते किती आहे, एज ऍट फर्स्ट काल्विंग 37 to 48 मंथ्स. म्हणजे जवळपास आपण म्हणू शकतो 3 ते 4 वर्षाचा पिरियड आहे. इंटर काल्विंग किती आहे, 430 ते 580 डेज हा त्याचा इंटर काल्विंग पिरियड आहे. म्हणजे पहिल्या बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्या बाळाला जेव्हा जन्म देईल या दोघांच्या मधातला जो पिरियड आहे त्याला म्हटलं जाते इंटर काल्विंग पिरियड. ही आहे साईवाल. साईवालची ती फिमेल आहे आणि हा आहे मेल. साईवाल जेव्हा कृषी प्रदर्शनी होती त्याच्यामध्ये पण होता साईवालचा फुल, साईवालची फिमेल दिसते ना, तिचा अडरच खूप मोठा आहे. आणि याच्यामधले वेगवेगळे कॅरेक्टर्स आपण पाहू शकतो कशा प्रकारे दिसते. तर त्याच्यानंतर आहे गीर. गीर जी आहे याला आपल्याकडे मराठी भाषेत म्हटलं ते काठियावाडी. पाहिल्यात का तुम्ही काठियावाडी, तर ह्या ज्या काठीवाडी आहेत यांचा जो मोस्ट इम्पॉर्टंट हे आहे कॅरेक्टर, त्यांचे जे हे आहेत शिंग अशा प्रकारचे हाफ मून कर्व आहे, अर्ध्या चंद्रासारखे. अर्धी बांगडी चंद्राची शिकली असेल ना आपण, आपण जेव्हा बाराखडी शिकलो ते याच्यापासूनच शिकलो. पूर्ण बांगडी झाली मग तयार झाला. तर हे अशा प्रकारे त्यांचं हाफ मून कर्व शेप आहे. आणि ओरिजिन कुठे आहे, गीर फॉरेस्ट ऑफ साऊथ काठीवाड इन गुजरात. गुजरात मधलं जे गीर फॉरेस्ट आहे तिथून ओरिजिन आहे. तिला आणखी काय काय म्हटलं जाते पा, जसं सुरती, तर सुरती म्हटलं म्हणजे बफेलोच नाही, सुरती हिला पण म्हटलं जाते. तशी बफेलोची ब्रीड आहे एक सुरती. त्यानंतर भदावरी. भदावरी इन काऊ वर्ल्ड, ही काऊच्या जगातली भदावरी भद आहे. काऊच्या जगातली भदावरी भद आहे, ही गीर आहे. जर भदावरी म्हटलं तर तिकडे हायएस्ट फॅट वाली बफेलो येईल. त्याच्यानंतर देसन म्हटल्या जाते, गुजराती म्हटल्या जाते, काठियावाडी म्हटल्या जाते आणि सोरथी म्हटल्या जाते. एवढे त्याचे सिनोनिम्स आहेत. मिल्क किती, नंतर हॉर्न्स आर कर्व्ड गिव्हिंग अ हाफ मून अपिअरन्स. त्याच्यानंतर मिल्क देते 1200 ते 1800 केजी पर लॅक्टेशन, जसं साईवाल पेक्षा थोडंसं कमी. एज ऍट फर्स्ट काल्विंग, इथून याचा क्वेश्चन येते, जे एज ऍट फर्स्ट काल्विंग आहे हे सर्वात जास्त हे गीरचं आहे. लक्षात ठेवजा आपण, सर्वात जास्त एज ऍट फर्स्ट काल्विंग गीरचं आहे, जे 54 महिन्यापर्यंत आहे. म्हणजे पहिल्या बाळाला जन्म जेव्हा देते तर ती खूप लेट देते, 4 ते 5 वर्ष होऊन जातात. तर ते आहे गीर. ऍव्हरेज लॅक्टेशन लेंथ ही पण सर्वात जास्त ही गीरचीच आहे, 515 ते 600 दिवसांपर्यंत. गीरचे हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवजा, इम्पॉर्टंट आहे. एज ऍट फर्स्ट काल्विंग आणि लॅक्टेशन लेंथ. इट इज ओनली कॅटल ब्रीड इन विच हॉर्न्स इमर्ज फ्रॉम द बिलो द हेड रिजन. ही एकच अशी कॅटल आहे जिचे जे शिंग आहेत हे त्यांच्या कानाच्या खालून असे निघालेले दिसतात ओरिजिन. आणि अशी ही एकच ब्रीड आहे इंडिजिनियस ब्रीड जिचा जो हंप आहे, जो तिचा खांदा आहे हा सर्वात मोठा आहे. ती कोणती आहे, इंडिजिनियस ब्रीड. नंतर ही एक अशी ब्रीड आहे जिचे कान सर्वात जास्त लांब आहे. असे कॅरेक्टर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि हे कॅरेक्टर मी वेगवेगळ्या याच्यामधून काढून आणलेले आहे, हे एका ठिकाणी भेटत नाही. त्याचे तिचे जे इयर्स आहेत हे लॉंगेस्ट आहेत अमॉंग ऑल द ब्रीड्स, जवळपास 30 सेंटीमीटर पर्यंत. आणि हम्प ऑफ गीर इज द लार्जेस्ट अमॉंग ऑल द कॅटल ब्रीड. सर्व कॅटल ब्रीड पेक्षा तिचा जो हम्प आहे हा लार्जेस्ट आहे. आता कशी दिसते गीर पाहून घेऊ आपण. ही आहे गीर. तिचे जे हे आहेत ना, म्हणजे हेड रिजन पासून थोडं खाली इथून तिचे जे आहेत शिंग ओरिजिनेट होतात. त्याच्यानंतर हम्प मोठा आहे. आणि ही जी आहे आणखी एक लक्षात ठेवा की ही सर्व प्रकारच्या एन्व्हायरमेंट मध्ये इझिली सर्वाईव्ह होते. म्हणून आपल्याकडे जी मोस्टली आहे ती गीर गाई यूज केल्या जाते. नंतर तुम्ही एक पाहिलं असेल की नॉर्मल मिल्क पेक्षा
या गिर गाईचं मिल्क जे आहे हे 5 ते 10 रुपयांनी महाग असते असं लिहिलेलं राहते ना बोर्ड, आमच्या इथे गिर गाईचे दूध मिळेल. तर ते का बरं महाग राहते? काही तर स्पेशालिटी असेल. काय काय बोला बोला. फॅट जास्त असते. फॅट एवढं पण जास्त नसते, पण बऱ्यापैकी असते. जे आपण फिश मध्ये जो कंपोनंट राहते ओमेगा 3 फॅटी ऍसिड, तो या गिर गाईच्या दुधात. ओमेगा 3 फॅटी ऍसिड लक्षात ठेवा, ओमेगा 3 फॅटी ऍसिड. म्हणून चांगल्या प्रकारचं न्यूट्रिशन या गाईच्या दुधात राहते, म्हणून यूज केल्या जाते. गिर गाईचं दूध जे आहे हे महाग राहते. त्यानंतर आहे रेड सिंधी. रेड सिंधीला म्हटलं जाते रेड कराची, सिंधी, माली, माही हे त्याचे सिनोनेम्स आहे. ओरिजिन आहे पाकिस्तान अँड ऑल्सो फाउंड इन हरियाणा, गुजरात आणि राजस्थान इथं सुद्धा फाउंड होते. नंतर यांचे बाकीच्यांचे जे मिल्क इंटरगार्मिंग पिरियड आहेत हे जर तुम्हाला करायचे असले तसा क्वेश्चन तर कुठूनही येऊ शकते, पण एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्हाला करायचे असले तर करा, नाही तर पण बाकी जे पॉईंट सोडून हे नका करत बसू. पहिले हे जे त्यांचे ओरिजिन आणि हे सर्व लस झालं पाहिजे, त्याच्यानंतर इकडे. हरियाणा जी आहे इथून क्वेश्चन एएफओ मध्ये येऊन गेलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट ड्युअल पर्पज ब्रीड. तर हे आहे हरियाणा. नाबार्डने पण क्वेश्चन विचारलेला आहे, एएफओ ने पण विचारलेला आहे. हिला आणखी म्हटल्या जाते नील. ओरिजिन कुठून आहे? रोहतक, हिसार, जींद अँड गुरगाव डिस्ट्रिक्ट ऑफ हरियाणा अँड पॉप्युलर इन पंजाब, यूपी अँड सम पार्ट्स ऑफ एमपी. हिचं पण ओरिजिन त्या साईडनच आहे. त्याच्यानंतर आहे ओंगोल. ओंगोल हिलाच आणखी म्हटलं जाते नेल्लोर. हिचे जे डोळे आहेत ओंगोलचे हे लोटस शेप सारखे आहेत, दिसायला एकदम सुंदर आहे. ओंगोल. ओरिजिन ओंगोल तालुका इन गुंटूर डिस्ट्रिक्ट ऑफ आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश मध्ये ओंगोल नावाचा तालुका आहे. तिथं काय आहे? गुंटूर नावाचा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामधली इथे ओरिजिन आहे कोणाची? ओंगोलची. आणि नेल्लोर नावाची जी आहे ही नेल्लोर नावाची ही आपल्याला तिकडे पण येईल शिप मध्ये. नेल्लोर तिला आणखी म्हटलं जाते गोट लाईक शिप. ती शिप आहे पण दिसते गोट सारखी, तिकडे लक्षात ठेवला गोट लाईक शिप. त्याच्यानंतर आईज आर एलिप्टिकल शेप, लोटस शेप आय विथ ब्लॅक आय लॅशेस. लोटस शेप त्याचे आय आहेत. आणि एक दुसरी एक येईल आल्मंड शेप. आल्मंड शेप आय आपल्याला दिसतात गवळव मध्ये. ही आहे ओंगोल. याचं जे बीफ आहे हे ब्राझील मध्ये फेमस आहे. बीफ म्हणजे काय? याचं मीठ हे ब्राझील मध्ये फेमस आहे ओंगोल ब्रीडचं. त्याच्यानंतर आहे कांक्रेज. कांक्रेज जी आहे हा नंदी बैल आहे सरळ सरळ. आपल्याकडे जो येते ना नंदी बैल, तर ती आहे कांक्रेज ब्रीड. ज्याचे शिंग खूप मोठे मोठे शिंग राहतात. वन्नाई, वाघाडिया, वादियाड, नागू आणि सानेहोर असे त्याचे सिडोनेम्स आहेत. त्यांच्यामध्ये नॉर्थ गुजरात जो नंदी बैल आपल्याकडे येतो तो गुजरात मधून येतो. वन ऑफ द हेवीएस्ट इंडियन ब्रीड्स. इंडियन ब्रीड्स पैकी सर्वात हेवीएस्ट कोणती आहे? तर कांक्रेज आहे, जी फेमस फॉर सवयी चाल. सवयी चाल म्हणजे काय? त्यांच्या पायाचं जे हे आहे म्हणजे त्यांची चालताना जो आहे ना ते एकदम इव्हनली पाय टाकत नाही, थोडंफार असा पाय टाकते. म्हणून तो नंदी बैल असा दिसते गुबू गुबू, म्हणून नंदी बैल हाच झाला, दुसरा नंदी बैल नाही झाला. कारण याची चाल तशी आहे, त्याला म्हटलं जाते फेमस फॉर सवयी चाल. असं वाटते ना खरंच जर समोरून कांक्रेज ब्रीड आली किंवा नंदी बैल आला तर खरंच असं वाटते नंदी बैल आला. नाही तर मग कुठल्याही एखाद्या बैलाला नंदी बैल असं वाटत नाही नंदी बैल आला. तर कांक्रेजच आणि हेवीएस्ट ब्रीड आहे. इट इज व्हॅल्यू फॉर फास्ट पॉवरफुल ड्रॉट कॅटल युजफुल इन फ्लोईंग अँड कार्टिंग हॉर्न्स आर लायर शेप. आता ह्या कोणत्या ब्रीड सुरू आहेत? ह्या ड्युअल पर्पज सुरू आहे हरियाणा पासून ना. मिल्क पर्पज झाल्या त्या 3 आधीच्या ज्या होत्या. आणि याचे हॉर्न्स कसे आहेत? लायर शेप आहेत. लायर शेप म्हणजे कसे? जसं त्यांच्या हॉर्न्सला शिंगांना असा पिळा दिलेला राहते, जसं हे जे शिंग आहेत ना यांचे शिंग असे ओरिजिन होऊन असे वर गेलेले राहतात, तर त्याला म्हटलं जाते लायर शेप. हेच लायर शेप हॉर्न आधीचे लक्षात ठेवा थारपारकर मध्ये पण राहतात. लायर शेप हॉर्न कोणाकोणामध्ये राहतात? तर थारपारकर आणि दुसरी एक आहे कांक्रेज. उसके बाद आहे कांक्रेज. हे अशा प्रकारचे शिंग जे बाहेर येऊन इथून असं फिरून वरती गेलेले आहेत, त्याला म्हटलं जातात लायर शेप. नंदी बैल दिसून नाही राहिला का?
त्याच्यानंतर आहे देवणी, जिला डोंगरी किंवा डोंगरपट्टी म्हटलं जाते. बिदर डिस्ट्रिक्ट ऑफ कर्नाटक, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. आता तुम्हाला थोडंफार जॉग्राफीचं नॉलेज असलं पाहिजे. जसं आता लातूर साईडला जर तुम्ही गेले तर लातूर पासून थोडी तिकडे तिकडचीच ओरिजिन आहे ना रे, त्याच्यानंतर कर्नाटक लागते. मग बिदर डिस्ट्रिक्ट ऑफ कर्नाटक, कर्नाटकाचा बिदर डिस्ट्रिक्ट जो महाराष्ट्राच्या जवळ आहे. त्याच्यानंतर लातूर आहे, लातूर जवळच उस्मानाबाद आहे, त्याच्या जवळ परभणी आहे, आणि इकडे नांदेड आहे डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. उस्मानाबादचं नाव लक्षात ठेवलं, आता धाराशिव झालेलं आहे. नाही तर विचारतील उस्मानाबादी जो गोट आहे हा कुठला आहे, ऑप्शन मध्ये उस्मानाबादच दिसणार नाही. धाराशिव झालेला आहे आता, लक्षात ठेवला. 3 कलर व्हेरिएशन, याच्यामध्ये वेगवेगळे कलर व्हेरिएशन आहेत. त्याच्यामध्ये शेवरा आहे, वानेरा आहे आणि पालंके आहेत. जसे त्यांच्या अंगावर जे वेगवेगळे चट्टे पट्टे राहतात ना, तर त्याला म्हटलं जातात. त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन आहेत. जसं बालंके, वानेरा जे आहे यांचं पूर्ण चेहऱ्यावरच काळं काळं झालेलं राहते, काळे काळे फेस आले, तर त्यांना म्हटलं जाते वानेरा. शेवरा जे आहे त्यांच्या समोरचा जो ड्युलॅपचा जो पार्ट आहे, इथं काही वेगवेगळ्या प्रकारचे चट्टे राहतात. तर त्याच्यामुळे ह्या 3 कलर व्हेरिएशन आहेत, शेवरा, वानेरा आणि बालंक्या. तर हे कशाचे आहेत, देवणीचे आहेत. त्याच्यानंतर ओरिजिन डांगी. डांगीची ओरिजिन कुठली आहे, डांग डिस्ट्रिक्ट ऑफ गुजरात, ठाणे, नाशिक, अहमदनगर डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. आता हे सगळे जवळ जवळचे. आता डिस्ट्रिक्ट कुठला, गुजरात मधला डांग डिस्ट्रिक्ट, त्याच्यानंतर ठाणे, नाशिक, नगर, आणि एवढे महाराष्ट्राच्या इकडे फेमस आहे कोणती, डांगी. एक्सलंट वर्किंग इन क्वालिटीज हे रेनफॉल, हेवी रेनफॉल. आता हेवी रेनफॉल मध्ये चांगल्या प्रकारे काम करते, कारण हिची जी स्किन आहे ही ऑइली स्किन आहे. त्याच्यामुळे हिचे जर पाय किंवा फ्लोईंग साठी पण युज केले ना, तर हिच्या पायाला जे आहे ना माती चिकटत नाही, कारण ऑइली स्किन आहे. तर हा हे आता फेमस कॅरेक्टर आहे, लक्षात ठेवलं. ऑइली स्किन, नंतर स्किन एक्सक्लूड अँड ऑइली सिक्रेशन. ऑइली स्किन, तिच्या बॉडी मधून ऑइली सिक्रेशन होत राहते. ही कोणती आहे, डांगी, ही आहे ती. डांगी कॅटल आर इंडिजिनियस टू त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, अकोले अँड जुन्नर तालुकाज ऑफ महाराष्ट्र. देअर ऑइली स्किन हेल्प देम सर्वाइव्ह इन प्लेसेस विथ हेवी रेनफॉल. हेवी रेनफॉल मध्ये मग चांगल्या प्रकारे सर्वाइव्ह होते. अंगावरच ऑइल आहे, नॅचरल आहे, पाणी अंगाला लागणारच नाही. तसे याच्यामध्ये फेमस आहे. कुठं, नाशिकच्या आजूबाजूला त्र्यंबकेश्वर झालं, पुणे साईड जाताना जुन्नर झालं, इगतपुरी झालं, तिकडे फेमस आहे. त्याच्यानंतर आहे हल्लीकर. हल्लीकर फेमस आहे त्याच्या ट्रॉटिंग ऍबिलिटीसाठी. आता ट्रॉटिंग ऍबिलिटी म्हणजे काय, जर ट्रॉटिंग ऍबिलिटी म्हणजे पायी जेव्हा चालते ते, तर नॉर्मल याच्यापेक्षा ती थोडी फास्ट चालते. ट्रॉटिंग ऍबिलिटी म्हणजे चालणे आणि धावणे याच्या मधात जे राहते त्याला म्हटलं जाते ट्रॉटिंग ऍबिलिटी. तर ते आहे ट्रॉटिंग ऍबिलिटी, बेस्ट नोन फॉर इट्स ड्रॉट कॅपॅसिटी. ड्रॉट कॅपॅसिटी खूप चांगली आहे, आणि फेमस फॉर इट्स ट्रॉटिंग ऍबिलिटी. इथून क्वेश्चन येतो, लक्षात ठेवा. ट्रॉटिंग ऍबिलिटी कोणाची चांगली आहे, तर ती चालण्यापेक्षा, ती चालताना थोडी, वॉकिंग पेक्षा थोडी ती फास्ट चालते. ट्रॉटिंग ऍबिलिटी. आणि हल्लीकर कुठल्या, हसन, तुमकुर अँड मैसूर डिस्ट्रिक्ट ऑफ कर्नाटका. हा तुमकुर आहे, हा तो गुंटूर होता, तो गुंटूर डिस्ट्रिक्ट आंध्राचा होता, आणि हा तुमकुर डिस्ट्रिक्ट कर्नाटकाचा आहे. गुंटूर तुमकुर मिक्स आंध्राचा आन्सर कर्नाटका, केला एक मार्क. अमृत महल. अमृत महल महाराजा ऑफ मैसूर डेव्हलप दिस ब्रीड. मैसूरचे जे महाराजा होते त्यांनी ते ब्रीड डेव्हलप केले आहेत. ओरिजिनेटेड फ्रॉम मैसूर इन कर्नाटका. बेस्ट ड्रॉट पर्पज ब्रीड. आता अमृत महल जी आहे ही बेस्ट ड्रॉट पर्पज ब्रीड आहे, आणि बेस्ट ड्रॉट कॅपॅसिटी जर विचारली चांगली, ती कोणाची आहे, हल्लीकरची आहे. हे पॉइंट लक्षात ठेवा. आणि जर बेस्ट ड्रॉट पर्पज ब्रीड इन महाराष्ट्र विचारली तर ती खिल्लार आहे. बेस्ट ड्रॉट पर्पज ब्रीड इन महाराष्ट्र ती खिल्लार आहे. बेस्ट ड्रॉट पर्पज ब्रीड म्हटलं तर अमृत महल आहे. अर्ली यूज फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ आर्मी इक्विपमेंट. आर्मीच्या इक्विपमेंट साठी, ट्रान्सपोर्टेशन साठी यूज केल्या जात होती त्या काळात. कोणती, अमृत महल. अर्ली कॉल्ड एज बेल्ले चावडी, रिनेम बाय टिपू सुलतान. पहिले तिला काय म्हणत होतं, बेने चावडी नाव होतं, आणि मग हे जे अमृत महल नाव जे आहे टिपू सुलतान यांनी ते नाव दिलं अमृत महल. कारण ते तेव्हाचे जे महाराजा होते हे जास्त यूज करत होते, वर्कलोड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत होते. आधी होतं ना रे असं, आधी काय, एका ठिकाणाहून प्रवास करताना तुमच्या आजी आजोबांना विचारा, प्रवास करताना बैलगाडीचाच यूज होता जास्त. आणि आता लोक तेच जनावर कापून खातात. म्हणजे काही हेच नाही, गरज संपली की माणूस काही करू शकते रे, गरज संपली की काही.
आता किती ठिकाणी पाहिलं तुम्ही, किती ठिकाणी त्यांचं मीठ पकडलं जाते, कुठे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. त्या दिवशी आपल्या तिथं पंचवटी चौकातच ट्रक पकडला, घेऊन जात होते कोणीतरी, तिथं पकडला आणि लोकांनी मग हे केलं, तेव्हा त्या गायी सोडवल्या. छोटासाच ट्रक, त्याच्यामध्ये हातपाय बांधून 10-15 गायी टाकून दिल्या. कठीण परिस्थिती आहे. त्याच्यानंतर आहे खिल्लारी. खिल्लारी जी आहे ती यूज केल्या जाते महाराष्ट्रात. महाराष्ट्राची एकदम आन बान शान म्हटल्या जाते खिल्लारी. जोडी बैलाची खिल्लारी, गाणं ऐकलं असेल ना ते. तर ही आहे खिल्लारी. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर इकडे जास्त यूज केल्या जाते ही ब्रीड. आपल्याकडे पण यूज होते, पण ओरिजिन त्याची त्या साईडची आहे, तिकडून मग विकत आणतात. आणि बेस्ट ब्रॉड पर्पज ब्रीड इन महाराष्ट्र आहे, चांगल्या प्रकारे आहे. असा जर खिल्लार शेतकऱ्याची शान आहे. खिल्लार बैल पाहिलाय का तुम्ही? खिल्लार बैल असा उभा दिसला दारात तर खरंच व्यक्तीचं म्हणजे असं वजन पडते त्या बैलाचं. दारात एखादी बुलेट उभी नसतीच चालेल, पण दारामध्ये एखादा खिल्लार उभा असला पाहिजे. आणि खिल्लारी बैल खरंच असा, ज्या दिवशी पोळा राहते ना, जेव्हा त्याचा आंघोळ करतात त्याला सजवतात, म्हणजे शेतकऱ्याची छाती अशी गर्वानं फुललेली राहते जोडी पाहून. नावं दिलेलं राहतं त्यांना, सर्जा राजा, जोडी बैलाची खिल्लारी. ही महाराष्ट्राची शान आहे खिल्लारी. बेस्ट डॉट पर्पज नंतर ऑल्सो फाउंड इन कुठे आहे? बिजापूर, धारवाड, बेलगाम डिस्ट्रिक्ट ऑफ कर्नाटका. टाइप्स त्याचे कोणकोणते आहेत? आता हनम खिल्लार आहे, जसं साऊथ मध्ये जे यूज केले जाते त्याला हनम खिल्लार म्हणतात. नंतर म्हसवाड खिल्लार आहे, जी सोलापूरला यूज केल्या जाते. तापी खिल्लार आहे, जी खानदेश मध्ये यूज केल्या जाते. खानदेशातून तापी नदी येते, तिकडे कोणती आहे? तापी नदी. नंतर नकली खिल्लार आहे, फेमस फॉर कार्ट रेस. जेव्हा ही जी राहते ना बैलगाडा शर्यत, त्याच्यासाठी हे हनम खिल्लार यूज केलं, नकली खिल्लार यूज केल्या जातात. नकली खिल्लार आहे ना आपल्या बैलगाडा शर्यतसाठी ही यूज केलं जातं. म्हसवड, तापी, नकली आणि हनम खिल्लार हे खिल्लारचे वेगवेगळे टाईप आहेत. ही आहे ब्रीड खिल्लार. ज्याचे शिंग पाहसाल तुम्ही तर शिंग असेच दिसतील तुम्हाला खिल्लारच्या वरच्या साईडनं, असे वेगवेगळे दिसतील नाही. आणि तिकडे जर तुम्ही गेले पश्चिम महाराष्ट्रात किंवा खानदेशात, तर तिकडे जे बैल जे म्हणजे त्यांची जे बॉडी अशी सिमेट्रिकल असली पाहिजे, अशा टाईपचे ते बैल किंवा गायी म्हशी विकत घेतात. ज्यांचे शिंग एका साईडचं शिंग जसं आहे ते तसंच असलं पाहिजे, दिसायला पण चांगली असली पाहिजे, त्याच्यावरून त्याचे भाव ठरतात. आपल्याकडे चालून जाते, आपल्याकडे काय दूध देते ना म्हैस, देऊन द्या. तर हे अशा प्रकारे खिल्लार दिसते. बिगेस्ट बुल ऑफ द वर्ल्ड, खिल्लारचा सर्वात बिगेस्ट बुल आहे हा. काय प्राइस यांची आता त्यांच्या याच्यावर ठरते ते, जसं आता तो युवराज होता 9-10 करोड होता. खिल्लार जी आहे हे मोस्टली फेमस महाराष्ट्र, पण त्याच्याही पेक्षा फेमस मग आता बेस्ट ड्रॉट महाराष्ट्र आहे, पण त्याच्याही वर बेस्ट ड्रॉट अमृतमहल आहे तिकडे, त्याची प्राइस याच्यापेक्षा जास्त. प्राइस ठरते ते. ती जी आहे आता पुंगनूर आली आहे, 4 व्हीलरच्या पेक्षा जास्त भाव त्या पुंगनूर गाईचे आहेत. 10 लाख, 12 लाख, 15 लाख एवढी शिकत आहे. घरामध्ये पण तुम्ही यूज करू शकता आणि घरच्यांना होईल एवढं दूध पण देते. कृष्णा व्हॅली ओरिजिनेटेड फ्रॉम द, हा क्वेश्चन एफओ मध्ये येऊन गेलेला आहे की अशी कोणती ब्रीड आहे ज्याची जी टेल आहे ही ऑलमोस्ट ग्राउंड पर्यंत पोहोचते, एवढी लांब टेल, तर ती कृष्णा व्हॅली आहे. आणि ओरिजिनेटेड कुठं आहे? कृष्णा नदीच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे तिथं ओरिजिनेटेड आहे, कर्नाटका अँड ऑल्सो फाउंड इन द बॉर्डर ऑफ महाराष्ट्र. लक्षात ठेवला, ऑल्सो फाउंड इन महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या आजूबाजूने जे आहे तिथं नदीच्या आजूबाजूला, जसं मी पूर्णा खडी बद्दल सांगितलं होतं, गोदावरी बद्दल सांगितलं, तसं कृष्णा नदीच्या आजूबाजूची कृष्णा. बुलक्स ऑफ दिस ब्रीड आर पॉवरफुल, युजफुल फॉर स्लो फ्लोईंग साठी यूज केल्या जातात. आणि बुलक्स कसे आहेत? पॉवरफुल आहेत. गवळव जी आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, कधी कधी पहा हे दोन्ही ओरिजिन तुम्हाला करावं लागतात बरं व्यवस्थित. पाठ ऑप्शन मध्ये असं राहते गवळव ब्रीडचं नेटिव्ह कुठं आहे, तर मग कर्नाटका, महाराष्ट्र आणि कर्नाटका, आणि आणखी एखादं स्टेट एमपी, आणि ऑप्शन राहतील मग नन ऑफ दिस. तर तिथंच आपलं लक्षात राहिलं पाहिजे. जसं गौरव म्हटलं की आपण फक्त महाराष्ट्रात येते डोक्यात, पण महाराष्ट्रासोबत कर्नाटक मध्ये पण फेमस आहे, तर त्याचा आन्सर हे राहील. अशा कन्फ्युजनमुळे बरेच आपले क्वेश्चन येतात, त्यामुळे लक्षात ठेवायचे हे पॉइंट. यांचे नेटिव्ह हे बारकाईनं वाचायचे. आल्मंड शेप आहे, आणि जे श्रीकृष्णाच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल व्हाईट कलरची जी ब्रीड दाखवतात गवळव, ती गवळव आहे.
ती आहे कृष्णा व्हॅली. कृष्णा व्हॅलीची हे पाहिजे, ही टेल इथपर्यंत ग्राउंड पर्यंत चालते. आणि इकडे जी आहे ही गवळव आहे. गवळव मोस्टली तुम्हाला व्हाईटच दिसेल. गवळावर कोणत्याच प्रकारचा डार्क एखादा क्वचितच दुसरा कलर असते. ब्लॅक किंवा आला तर आला, नाही तर व्हाईटच राहते. त्याच्यानंतर आहे कंगयाम. कोंगानाट किंवा त्याला कोंगू म्हणतात. ओरिजिन तमिळनाडू आहे आणि यूज कुठं केल्या जाते? जल्लीकट्टू. जल्लीकट्टूचा मागे खूप मोठा इश्यू सुरू होता, माहिती आहे ना? जल्लीकट्टू, जल्लीकट्टू गेम माहित आहे? नाही. जल्लीकट्टू म्हणजे काय? असं ग्राउंड राहते मधामध्ये, आजूबाजूने सर्व लोक पाहत राहतात आणि एखाद्या पिंजऱ्यामधून तो बैल बाहेर सोडला जातो. आणि तो बैल सोडला जातो तर त्याच्या हंपला कोणीतरी एक व्यक्तीची टीम राहते पूर्ण, जो त्या हंपला जास्त वेळ लटकून राहील तो जिंकला. तर त्या हंपला लटकून राहावं लागते. तो बैल त्याच्यामध्ये तुमचा जीवही जाऊ शकते प्लेयरचा. खाली पडला आणि त्या बैलांना जर दोन पाय चांगले दोऱ्यानं छातीवर ठेवले तर झाला, कामच होऊन जाईल डायरेक्ट. तो जल्लीकट्टू गेम आहे. मागे न्यूज मध्ये खूप सारा इश्यू सुरू होता की याच्यामध्ये जनावरांना, कारण काय करतात लोक, आता बैल तिथं तेवढा हे असला पाहिजे. लोक जनावरांना दारू पाजतात. पोळ्याच्या वेळेस पाहिलं असेल तुम्ही, पोळ्याच्या वेळेस बैल चांगला जोरात धावला पाहिजे, हे केला पाहिजे, जनावरांना दारू पाजतात. तर ते त्याच्यासाठी मग इश्यू होता की त्याच्यामुळे जनावरांसोबत हे अशा प्रकारच्या गोष्टी होतात, हे होतात. ते न्यूज मध्ये सुरू होता विषय. तर ही एक कंगनायम आहे, कंगायम आहे, जी काय जल्लीकट्टूसाठी यूज केल्या जाते. दुसरी एक आहे उंबलचेरी. जठाई मोडू, मोठाई मोडू, मोलाई मोडू, थेरकाटी माडू, हे याचे सिनोनिम्स आहेत. कारण कुठली आहे? तिकडची आहे, तमिळनाडूची ब्रीड आहे, म्हणून हे असे नाव आहे. जठाई मोडू, मोठाई मोडू, मोलाई मोडू, थिरकाटी मोडू, सगळं मोडू मोडूच आहे. ती कोणती आहे? उंबलचेरी. त्याच्यानंतर हॉक्स लाईक सॉक्स इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर. तिचे जे पाय आहेत त्या पायामध्ये असा काही कलर आहे, असं वाटते की त्या ब्रीडने सॉक्स घातलेले आहेत. दाखवतो मी आता. सुटेबल फॉर वेट फ्लोईंग फॉर दिअर स्ट्रेंथ अँड स्टर्डीनेस. वेट फ्लोईंग म्हणजे कसे, जसं पॅडीचं फील्ड राहते पडलिंगसाठी, तर तशा ठिकाणी वेट फ्लोईंग साठी फेमस आहे. आणि स्ट्रेंथ आणि स्टर्डीनेस, हार्डीनेस साठी फेमस ब्रीड आहे. म्हणून वेट फ्लोईंग, कारण प्रत्येक वेट फ्लोईंग मध्ये प्रत्येक ब्रीड काम नाही करू शकत, थकून जातो. आपणच तुम्ही नॉर्मल शेतात चालून पहा आणि पाय फसलेले राहतात, चिखल असतो त्या शेतात चालून पहा, लवकर थकतात. तर ही तिच्या हार्डीनेस साठी फेमस आहे, जी वेट फ्लोईंग मध्ये यूज होते. कोणती? उंबलचेरी. ही आहे उंबलचेरी. असं वाटते ना व्हाईट कलरचे सॉक्स घातले आहेत, सॉक्स घालून चालली मी पडलिंग करायला. तर हे कोणती आहे? सॉक्स घालून चाललो चाललो मी, बुल यूज केली फ्लोईंग साठी. मग पुन्हा उंबलचे. आणि हे आहे जलीकट्टू, ज्याच्यामध्ये हा व्यक्ती पहा, हा इथं ते हंपला धरण्याचा प्रयत्न करतो. आता या जलीकट्टू मध्ये यूज केल्या जाते कंगयाम. आणि दुसरी एक यूज केल्या जाते जल्लीकट्टू मध्ये, ती आहे पुलीपुलम. दोन्ही लक्षात ठेवता, कंगयाम आणि दुसरी आहे पुलीपुलम. कंगयाम लिहून घ्या, कंगयाम, आणि दुसरी आहे पुलीपुलम. दोन्ही कशासाठी यूज केल्या जातात? जल्लीकट्टू. लोण्यात जल्लीकट्टू माडू, किडाई माडू आणि सेंथाराई. हे किडाई माडू आहे इकडे. ते कोणतं होतं? मोठाई माडू, मोलाई माडू, हेरकाटी माडू. आणि हे आहे जल्लीकट्टू माडू, किडाई माडू, सेंथाराई. मोस्टली यूज इन पेनिंग द फील्ड आणि फ्लोईंग. पेनिंग द फील्ड म्हणजे काय? काय? हा, आता पेनिंग म्हणजे बरोबर आहे. पेनिंग द फील्ड म्हणजे काय? जसं फील्ड खाली असल्यानंतर काय केल्या जाते, जे शेळ्या मेंढ्या येतात हे आपल्याकडून पैसे घेतात आणि त्यांना 2 दिवस आपण म्हणून तेवढ्या दिवसासाठी त्यांचा स्टे आपल्या शेतामध्ये ठेवला जातो. तर त्यांच्यापासून ते 2-3 दिवस मेंढ्या, तिथं जो पाला पाचोळा आहे हे करून तुमचं फील्ड पण साफ होईल. आणि ते जे तिथं समजा त्यांचं वेस्ट मटेरियल राहील, मॅन्युअर राहील, युरियन जाईल, म्हणजे नॅचरली तुमच्या फील्डला डायरेक्ट शेणखत मिळून जातं. तर ते 3 दिवस 4 दिवस आपण म्हणून तेवढे दिवस ते राहतात, तेवढे पैसे घेतात, त्याच्यानंतर ते दुसऱ्या शेतात, त्याला म्हटलं असते पेनिंग द फील्ड.
तर ही ब्रीड यूज केल्या जाते. बैलांची जी ब्रीड आहे त्याच्यामध्ये फुलिकुलम यूज केल्या जाते पेनिंग द फीड साठी आणि फ्लोईंग साठी. आणि दुसरा एक फायदा आहे, त्या मेंढ्या ह्या ग्रामच्या शेतात पण सोडल्या जातात. त्याच्यामुळे काय होते, ज्या मेंढ्या ह्या काय करतात, सकुलंट पार्ट खातात, प्लांटचा जो वरचा गेंदा आहे ना हा कट करतात, हा खातात. मग हे केल्यानंतर ग्राम मध्ये तशी एक ऑपरेशन केल्या जाते, त्याला म्हटलं जाते निपिंग. मग हे जे निपिंग आहे, हे निपिंग केल्यामुळे जे आपल्याला आजूबाजूने जास्त त्याला हरभरे लागले पाहिजे, एनर्जी जास्त, नाही तर झाड मोठंच होत आहे तर ते काही फायद्याचं नाही आहे. त्याच्यामुळे कॉटन झालं, कॉटन मध्ये टॉपिंग केल्या जाते, म्हणजे शेंडे फोडण्याची प्रोसेस. ग्राम मध्ये निपिंग केल्या जाते. तर त्यापेक्षा ह्या ज्या शेळ्या आहेत ह्या डायरेक्ट, ह्या मेंढ्या ज्या ह्या डायरेक्ट सोडून द्यायच्या. हे डायरेक्ट वरचा पार्ट कट करून टाकेल, तुमचा मॅन्युअर पण मिळेल, एका कामात 2-3 कामं होतात. काय पूर्ण झाड नाही खात ते, कवळा पाचोळा खातात. पूर्ण झाड जर खाल्ले तर मग ते तशी टेक्निक त्यांना सोडलंच नसतं. तर गाय सोडून पहा, पूर्ण खाऊन टाकेल. नंतर आहे बरबूर जी आहे ही तमिळनाडूचीच आहे. डेव्हलप इन अनइव्हन हिली टेरेन्स, कॉशियस इन बिहेवियर. आता अनइव्हन जसं आपल्या ह्या प्लेन्स मध्ये आहेत, हिली एरियाज मध्ये कसं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पहाड चढावं लागते, थोडंफार टेकड्या राहतात तिथं चढावं लागते, तर तशा याच्यासाठी फेमस आहे. आणि कॉशियस आहे बिहेवियर. जसं एखादी गाय राहते, तुम्ही जर समजा असते, तुम्ही जर या साईडनं गेलेत तर या साईडनं बाजूला सरकून जात, तुम्ही जर या साईडने गेलेत ते बाजूला सरकते. कॉशियस इन बिहेवियर कोणती आहे, बरबूर. लक्षात ठेवला. बरबूर तमिळनाडूची आहे आणि समोर येईल बचूर, ती बिहारची आहे. ह्या ओरिजिन लक्षात राहिल्या पाहिजे. बरं, याच्यामध्ये नाही आहे, बचूर बद्दल आपल्याला कॅरेक्टर काही करायचे नव्हते, त्याचे ओरिजिन लक्षात ठेवला. ते सगळे जे हे आहेत ना, सुरुवातीचा जो टेबल होता त्या सर्व आणि त्यांची ओरिजिन हे व्यवस्थित करायचे. त्यांचे मेन जे कॅरेक्टर्स आहेत हे तुम्हाला शिकवले जाईल. आता आपण पाहू समोर एक्झोटिक. एक्झोटिक मध्ये जे आहे सर्वात पहिली जी आहे ही ब्रीड आहे फेमस होल्स्टेन फ्रिजियन. होल्स्टेन फ्रिजियन आहे, जिची ओरिजिन आहे हॉलंड. हॉलंड नंतर किंवा ऑप्शन मध्ये दोन्ही राहतात, एक तर हॉलंड येईल किंवा नॉर्दर्न पार्ट ऑफ नेदरलँड. दोन्ही टाईपच्या ओरिजिन आपल्याला करायच्या आहेत ऑप्शन मध्ये. नाही तर नेदरलँड आहे, आपण नेदरलँड पाठ करून आलो तर व्यवस्थित येईल. ऑप्शन मध्ये नाहीच आहे ते, तर मग हॉलंड पण तुम्हाला माहित असलं पाहिजे. दोन्ही असतील तर ए अँड बी असेल तर दोन्ही त्याचा आन्सर राहील. ऑप्शन वरून तुम्हाला याचा आन्सर ठरवावा लागणार आहे. लार्जेस्ट डेअरी ब्रीड इन द वर्ल्ड, जगातली सर्वात लार्जेस्ट डेअरी ब्रीड आहे कोणती, होल्स्टेन फ्रिजियन. हायएस्ट मिल्क प्रोडक्शन इन द वर्ल्ड, जगामधून सर्वात जास्त मिल्क प्रोडक्शन कोणाचं आहे. आपण तिकडे साहीवालचं किती होतं, फक्त 1500 ते 2500 केजी पर लॅक्टेशन होतं, इथं 6000 ते 7000 केजी पर लॅक्टेशन आहे. किती फरक आहे. नंतर फॅट पर्सेंटेज पाहिजे तेवढं नाही आहे, म्हणजे 3-4% राहते. आणि एज ऍट फर्स्ट कालविंग तुम्हाला एक्झोटिक काऊचं जे आहे हे तिकडच्या पेक्षा कमीच दिसेल. जसं आपले तिकडे आहे ना 3 ते 4 वर्ष दिसेल, तर इकडे 2 ते 2.5 वर्ष दिसेल एज ऍट फर्स्ट कालविंग. 23 ते 30 महिने, 25 ते 30 महिने, 28 ते 30 महिने किंवा 28 ते 32 महिने इतक्यापर्यंत एक्झोटिकचे. त्याच्यानंतर ही आहे होल्स्टेन फ्रिजियन, जी काय आहे हम्पलेस आहे, ज्याला आपण बोस टॉरस म्हटलं. कोणती, होल्स्टेन फ्रिजियन. ओरिजिन नेदरलँड किंवा हॉलंड. त्याच्यानंतर आहे जर्सी, जी आपल्याकडे तुम्ही पाहिलीच असेल, पाहिली आहे ना जर्सी काऊ. जर्सी जी आहे ही सर्वात जास्त फॅट पर्सेंटेज याच्यामध्ये आहे, जवळपास हायएस्ट इन द ऑल कॅटल ब्रीड. जवळपास सर्व कॅटल ब्रीड पेक्षा सर्वात हायएस्ट आहे जर्सी मध्ये, 4.5% पर्यंत. एवढं कोणा त्याच्यामध्ये नाही आहे. तेच आपण बफेलो मध्ये गेलं तर सर्वात हायएस्ट जर पाहिलं आपण तर ते भदावरी मध्ये आहे, ते आहे जवळपास 8 ते 12% पर्यंत किंवा 8 ते 12.5% पर्यंत. कुठं तुम्हाला आता तसं पाहिलं तर हे जे आहे ना हे रेकॉर्ड राहते जे दिलेलं आहेत ना, एवढं फॅट पर्सेंट प्रत्येक भदावरी मध्ये असं नाहीये. ते एक रेकॉर्ड झालेला होता की जसं 13-13.5% पर्यंत तिने फॅट दाखवलं किंवा शो केलं त्या मिल्क मध्ये. पण हे प्रत्येकच भदावरीमध्ये राहील असं नाही, मोस्टली ऍव्हरेज असत राहते 8 ते 12% पर्यंत. याच्यानंतर दुसरी जर पाहिलं आपण तर ते दुसरी येते सिकल शेप वाली सुरती, त्याच्यामध्ये राहते फॅट पर्सेंटेज. सॉलिड नॉट फॅट पण सर्वात जास्त कशामध्ये आहे, जर्सी मध्येच आहे. गिल्ड पाहिलं तर 4.5 केजी, 4.5 हजार केजी पर लॅक्टेशन.
म्हणजे होल्स्टेन फ्रिजियन नंतर पहा एक्झोटिक काऊचं सर्वांचंच तुम्हाला मिल्क प्रोडक्शन चांगलं आहे. त्याच्यानंतर एज ऍट फर्स्ट काल्विंग जे आहे हे पहा 25 ते 30 महिने आहे. काल्विंग इंटरवल झाला तो 13 ते 14 महिन्याचा काल्विंग इंटरवल. त्याच्यानंतर ही आहे जर्सी, अशा प्रकारे दिसते. नंतर आहे ब्राऊन स्विस. ब्राऊन स्विस जी आहे ती क्रॉस आहे कोणाकोणाचा, साईवालचा आणि करण स्विसचा. सॉरी करण स्विस क्रॉस आहे साईवाल आणि ब्राऊन स्विसचा. या ब्राऊन स्विस आणि साईवाल पासून तयार केलेली एक ब्रीड आहे ती आहे करण स्विस. हा क्रॉस लक्षात ठेवा. ओरिजिन स्विस वरून लक्षात ठेवा स्वित्झर्लंड, आणि स्वित्झर्लंड कुठे आहे, युरोप. दोन्ही लक्षात ठेवा, स्वित्झर्लंड प्लस आणि युरोप पण. आणि ही कोणती आहे, ड्युअल पर्पज ब्रीड आहे. असाही क्वेश्चन येतो की एक्झोटिक मधली, जसं आता होल्स्टीन फ्रिजियन पाहिलं तर आपण ही मोस्टली मिल्क पर्पज ब्रीड आहे, पण ही ड्युअल पर्पज आहे ब्राऊन स्विस. सेकंड हेवीएस्ट कॅटल ब्रीड आफ्टर द होल्स्टेन फ्रिजियन. होल्स्टेन फ्रिजियन नंतर हिचा नंबर लागतो कोणाचा, ब्राऊन स्विसचा. यील्ड आहे 5000 kg पर लॅक्टेशन. आणि करंट स्विस क्रॉस कोणाकोणाचा आहे, साहिवाल आणि ब्राऊन स्विसचा. क्रॉसेस आता आणखी येणार आहेत, हे क्रॉसेस सगळे झाले पाहिजे. रेडडेन नावातच आहे, रेडडेन वरून ओरिजिन लक्षात ठेवा, डेन्मार्क. रेडडेन वरून डेन्मार्क आणि फॅट ग्रेटर दॅन 4% आहे. त्याच्यानंतर आयरशायर, ओरिजिन आहे स्कॉटलँड. हा क्वेश्चन पण एफ मध्ये विचारला होता की हिला ब्युटिफुल म्हटलं जातं. ब्युटिफुल कॅटल आहे आयरशायर, मोस्ट ब्युटिफुल, ऍक्टिव्ह पण आहे आणि डिफिकल्ट टू मॅनेज आहे. डिफिकल्ट टू मॅनेज आहे, भाव खाते, दिसायला जास्त सुंदर आहे म्हणून मॅनेज करता येते. कोणती आहे, आयरशायर. त्याच्यानंतर नोनॅप, तिला काय म्हटलं ते ड्युनलॅप कॅटल किंवा कनिंगहम कॅटल. त्याचे सिनोनिम्स आहेत ड्युनलॅप कॅटल किंवा कनिंगहम कॅटल. आणि मोस्ट ब्युटिफुल आहे, ऍक्टिव्ह आहे. तिच्या ओरिजिन वरून क्वेश्चन पण येऊन गेलेला आहे. ओरिजिन वरून नाही की मोस्ट ब्युटिफुल कॅटल कोणकोणती आहे. जसं इकडे म्हटलं आपण मोस्ट ब्युटिफुल किंवा क्वीन कशाला म्हटलं जाते गोटची, तर ती सानेन आहे. सानेन वरून क्वेश्चन येऊन गेलेला आहे. क्वेश्चन या इझिली पॉइंट करून राहिलेले आहे. नंतर गर्नसे कहा से है, तो फ्रांस से है. तर ही ती फ्रान्स वरून आहे, गर्नसे. गर्नसे फ्रान्स आहे, लक्षात ठेवा. असं गर्नसे कहा से है, फ्रान्स आहे, ओरिजिन फ्रान्स आहे. गर्नसे नावाचा आयलँड आहे, तिथली ही ब्रीड आहे जे फ्रान्स मध्ये आहे. बीटा कॅरोटीन कॅन बी ऑब्झर्व इन द मिल्क, गोल्डन कलर मिल्क आहे. हिच्या दुधामध्ये बीटा कॅरोटीनचं जे प्रमाण आहे हे जास्त आहे, म्हणून हिचा जो मिल्कचा जो कलर आहे हा नॉर्मल मिल्क पेक्षा आणखी थोडा गोल्डन कलर आहे. आपल्याकडे जसं व्हाईट आहे, मिल्क आहे, त्याच्यामध्ये कोणता विटॅमिन राहते, विटॅमिन ए. आणि इकडे पण काय राहते, हे जे आहे जसं बफेलोच्या मिल्क मध्ये आपण विटॅमिन ए म्हणतो, आणि इकडे जे कॅरोटीन आहे. तर या मिल्कचा कलर येलो काबर आहे, तो व्हाईट काबर आहे. कारण त्याचं जे आहे ना, हे कन्व्हर्जन झाल्यानंतर मग त्याचं कन्व्हर्जन, जसं हे बीटा कॅरोटीन आहे ना, या बीटा कॅरोटीन आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर मग त्याचं कन्व्हर्जन विटॅमिन ए मध्ये, त्याचं कन्व्हर्जन आधीच झालेलं राहतं. म्हणून त्याचा कलर जो आहे तो व्हाईट आहे आणि याचा जो कलर आहे तो येलो आहे. याच्यामध्ये बीटा कॅरोटीन तसं पाहिलं तर दोन्ही याच्यामध्ये असतं, पण बीटा कॅरोटीन शो होते तो येलो कलर याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये जे आहे म्हशीच्या दुधामध्ये त्याचं कन्व्हर्जन विटॅमिन ए मध्ये झालेलं राहतं. म्हणून ते मिल्क व्हाईट दिसते आणि हे मिल्क येलो दिसते. समजे. तो गन से कहा से है, फ्रांस से. आणि ही आहे आयरशायर, मोस्ट ब्युटिफुल आहे वाटतं, स्कॉटलँडचे. आता आहेत इम्पॉर्टंट क्रॉसेस. हे सगळेचे सगळे क्रॉस एक सोबत कंबाईन करून आलेले आहेत, याच्या बाहेर क्रॉस येणार नाही. ज्याच्यामध्ये करंट प्राइस, आता करंट प्राइस लक्षात ठेवताना लक्षात ठेवा, करण ते माहिती आहे तुम्ही, गुरखा माहिती आहे, त्यांचे नाव असतात असे थापा वगैरे. तर करण थापा आणि प्राइसचा जो होल्स्टेन फ्रिजियन नाव आलं तिथं तुम्हाला प्राइस दिसेल, आणि करण थापा लक्षात ठेवा. तर ही काय आहे, थार पार्कर आणि होल्स्टेन फ्रिजियनचा क्रॉस आहे करण प्राइस. डेव्हलप कुठे झालेली आहे तर एनडीआर आहे, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट. हे कुठे आहे, कर्नालला. कर्नाल कुठे आहे, हरियाणा. तिथे डेव्हलप केल्या गेलेल्या आहे. हिलाच काय म्हटलं जाते, कामधेनू. कामधेनू गाय माहिती आहे, नाही माहिती. अशी गाय कामधेनू म्हणजे जी सर्व इच्छा पूर्ण करते.
स्टोरी माहिती असेल ना ते तुम्हाला, ऋषीमुनींनी तेव्हा जे ही कामधेनू गाय जी आहे ती एका यज्ञातून मिळाली होती आणि त्या कामधेनू गायीला जे पण मागितलं ते ते विष पूर्ण करत होते. मग तिथं काही क्षत्रिय आले आणि त्या क्षत्रियांनी त्या गायीला पण गायीला घेऊन गेले आणि जेवढे ते ऋषीमुनी होते त्यांना मारून टाकलं. ते कोण होते? परशुरामचे वडील. मग त्याच्यानंतर जे परशुराम होते यांनी 21 वेळेस पृथ्वीवरून संपूर्ण क्षत्रिय नष्ट करून टाकले होते अशी कथा आहे कामधेनू गाई. त्याच्यानंतर फ्रिजवाल आहे. फ्रिजवाल नावामध्येच आहे, वाल साईवालचा वाल आणि होल्स्टेन फ्रिजियनचा फ्रीज. ही झाली फ्रिजवाल, जी मी तिकडे त्या दिवशी शिकवलं. सिंथेटिक फर्स्ट सिंथेटिक ब्रीड कोणती आहे? फ्रिजवाल फर्स्ट सिंथेटिक ब्रीड, लक्षात ठेवा. फर्स्ट सिंथेटिक रजिस्टर्ड ब्रीड असं लक्षात ठेवा. डेव्हलप कुठं झालेली आहे? आयसीआर सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॅटल मिरज इन कोलॅबरेशन विथ द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. पहा कुठं कुठं मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या कोलॅबरेशन सोबत ही तयार केली गेलेली आहे, म्हणून तिला म्हटलं जाते नॅशनल क्रॉस ब्रीड. तर नॅशनल क्रॉस ब्रीड कोणती आहे? फ्रेजवाल. कामधेनू कोणाला म्हटलं आहे? करण फ्राईज. कामधेनू करण फ्राईज. करण थापावरून लक्षात ठेवा. करण प्राइस थारपारकरचा क्रॉस याच्या सोबत डेव्हलप ऍट एनटीआर आहे, कर्नाल हरियाणा. तिला कामधेनू म्हणतात. नॅशनल क्रॉस ब्रीड जी आहे ती फ्रिजवाल आहे, होल्स्टेन फ्रिजियन. आणि साईवालचा क्रॉस आहे, डेव्हलप कुठे झाली? आयसीआर चे इन्स्टिट्यूट आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॅटल, आणि ते कुठे आहे? मिरतला, इन कोलॅबरेशन विथ मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. आणि तिला म्हटलं जाते नॅशनल क्रॉस ब्रीड. जायचं समोर. त्याच्यानंतर करण स्विस. करण स्विस जे आहे त्याच्यामध्ये आहे साईवाल आणि ब्राऊन स्विसचा क्रॉस आहे. कोण आहे? करण स्विस. साईवाल आणि ब्राऊन स्विसचा आताच पाहिलं ना आपण, ब्राऊन स्विसच्या याच्यामध्ये दिलेलं होतं. ही पण कुठे डेव्हलप झालेली आहे? एनटीआर आहे, कर्नाल. त्याच्यानंतर आहे फुले त्रिवेणी. फुले त्रिवेणी ही आपल्या एमपीकेव्ही राहुरी विद्यापीठाने तयार केलेली आहे. फुले त्रिवेणी, ज्याच्यामध्ये वेळेवर आठवत नाही त्याचा क्रॉस, वेळेवर आपल्याच्यानं तिथं साईवालचं जे ऑप्शन आहे हे पण क्लिक होऊन जाते, पण या क्रॉस मध्ये साईवाल नाही आहे. लिहून ठेवतो इथं, साहिवाल याच्यामध्ये नाही आहे. याच्यामध्ये फक्त कोणकोणते आहेत? ज्या दोन आहेत ह्या एक्झोटिक आहेत आणि आपल्याकडची घेतलेली गिर आहे, साहिवाल नाही आहे. मोस्टली क्रॉस, मोस्ट ऑफ द क्रॉस मध्ये तुम्हाला साहिवाल दिसेल, पण या क्रॉस मध्ये गिर घेतलेली आहे. म्हणजे गिरचे 50% कॅरेक्टर घेतले, इकडे 25% आणि इकडे 25%, यांच्यापासून तयार केली गेलेली आहे फुले त्रिवेणी. डेव्हलप कुठं आहे? एमपीकेव्ही राहुरी. यील्ड आहे 3000 ते 3500 केजी पर लॅक्टेशन. फॅट पर्सेंटेज 4%. नंतर आहे सुनंदिनी. सुनंदिनी लोकल ब्रीड फॉर केरळा. केरळाची जी लोकल ब्रीड आहे, म्हणजे जसं ही तयार केल्या गेलेली होती गोदावरी. गोदावरी कशी तयार केली गेलेली आहे? गोदावरी काय आहे? काऊ आहे की बफेलो? बफेलो आहे. हा, तर ती जी गोदावरी बफेलो आहे तिचा कोणासोबत क्रॉस केला गेला? मुर्रा सोबत. आणि तो किती वेळेस केला गेला? 7 वेळेस. 7 वेळेस केला गेला. मग जी तयार झालेली ती ब्रीड आहे ती आहे गोदावरी. मग तसंच केरळच्या लोकल ब्रीड घेतली आणि त्यांचा क्रॉस कोणासोबत केला गेला? जर्सी, ब्राऊन स्विस आणि याच्या सोबत. जसं त्या दिवशी तुम्ही विचारलं होतं ना रोटेशनल क्रॉसिंग म्हणजे काय, त्याचं एक्झाम्पल हे आहे. तर त्याच्यामध्ये जसं आता जर्सीचा आणि यांचा क्रॉस केला गेला, याच्यामध्ये पण एक 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 जसं या दोघांमध्ये क्रॉस केला गेला. ही लोकल ब्रीड आहे. याच्यामध्ये कॅरेक्टर कोणाचे आले? जर्सीचे. थोडे कॅरेक्टर जर्सीचे आले आणि थोडे कॅरेक्टर यांचे आले. मग जी प्रोजेनी तयार होईल यांचा क्रॉस केला इकडे, ब्राऊन स्विसचे कॅरेक्टर आले. मग आणखी जी प्रोजेनी तयार होईल त्यांचा क्रॉस केला याच्या सोबत, यांचे कॅरेक्टर आले. पण कॅरेक्टर आपल्याला आणखी पाहिजे, मग परत रोटेशननी परत जर्सीचा क्रॉस ब्राऊन स्विस सोबत परत याच्या सोबत क्रॉस. हे झालं रोटेशनल क्रॉसिंगचं एक्झाम्पल. आणि एक दुसरा आहे क्रिस क्रॉस आहे. तर त्याच्यामध्ये काय राहते? ए आणि बी आहे. तर ए आणि बी या दोघांचा क्रॉस केला, ही जी प्रोजेनी तयार झाली यांचा क्रॉस या पॅरेंट सोबत. या दोघांपासून जी समजा या दोघांपासून जी ब्रीड तयार झाली यांचा क्रॉस यांच्यासोबत, या दोघांपासून जी ब्रीड तयार झाली त्यांचा क्रॉस यांच्यासोबत. तर हे झालं क्रिस क्रॉस.
दोनच आहेत त्याच्यामध्ये, दोघांपासून तयार झाला तो, एक वेळा हा पॅरेंट, एक वेळा तो पॅरेंट, एक वेळा हा पॅरेंट, एक वेळा तो पॅरेंट, हे झालं क्रिस क्रॉस. मग याच्यामध्येच तुम्हाला सांगितलं होतं मी, जर कोणत्याही एका पॅरेंट सोबत क्रॉस केला त्याला बॅक क्रॉस म्हणतात, रिसेसिव्ह पॅरेंट सोबत क्रॉस केला तर टेस्ट क्रॉस म्हणतात. झाले सगळ्या प्रकारचे डेफिनेशन. हे सुनंदीनी डेव्हलप बाय द सिलेक्शन ब्रीडिंग, डेव्हलप बाय द कोणत्या मेथडनी केलेली आहे तर सिलेक्शन ब्रीडरनी सिलेक्ट करून मग त्याची ब्रीडिंग करण्यात आलेली आहे. मग आता हे कशामध्ये केल्या गेलेलं आहे, हे बफेलो नाही आहे, हे लोकल ब्रीड, तर याला नाव काय देताल, क्रॉस ब्रीडिंग की ग्रेडिंग अप? क्रॉस ब्रीडिंग की ग्रेडिंग अप? हा, बफेलो मध्ये ग्रेडिंग अप आहे, याला टर्म देताल क्रॉस ब्रीडिंग. बफेलो मध्ये जेव्हा लोकल ब्रीडचा आपण एखाद्या इन्फेरियर ब्रीडचा क्रॉस करत आहे कुठल्या तरी सुपेरियर बुल सोबत, त्यांच्यापासून तयार होण्याची प्रोजेनी आहे किंवा अशा प्रोसेसनी तयार केलेली 6 ते 7 जनरेशन पर्यंत आपण क्रॉसिंग केलं आणि एक ब्रीड तयार केली, त्याला ग्रेडिंग अप म्हटलं, ती टर्म यूज करतात मोस्टली बफेलो मध्ये. तर म्हणायला काही हरकत नाहीये, प्रोसेस एकच आहे, पण मोस्टली यूज केल्या जाते बफेलो साठी. क्रॉस ब्रीडिंग जी आहे ती मोस्टली यूज केल्या जाते काऊ साठी, जे आपण आता काऊच्या ब्रीड पाहतो. त्याच्यानंतर आहे होलदेव. होलदेव जी ब्रीड आहे ही परभणी युनिव्हर्सिटीच्या परभणी विद्यापीठाने तयार केलेली आहे. होलदेवच्या नावातच आहे होलस्टेन फ्रिजियन आणि देववरून देवणी, हा देवणी ब्रीड इथं यूज केलेली आहे. होलदेव देवणी आणि एचएफचा क्रॉस आहे, ज्याच्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी विद्यापीठ माहिती आहेत ना, किती आहेत महाराष्ट्रात? 4 आहेत. चारी याचे नाव माहिती पाहिजे. कोकणचं कोणतं आहे? हा. त्याच्यानंतर आहे जरथार, जर्सी आणि थार पारकर. आता ह्या ज्या ब्रीड आहेत, आता कधी कधी हे क्रॉस पाहून असं वाटतं की खूप जास्त आहेत का, नावातच आहे ना होलदेव, तर तुम्हाला काही करावं लागत नाही, होलस्टेन फ्रिजियन आलं, देवणी आलं. त्याच्यानंतर जरथार, जर्सी आलं, थार पारकर, जर्सीचा जर आणि हा थार पारकरचा थार. जर्सी आणि थार पारकर, जर्सीचा जर आणि रेड सिंधीचा सिंध, जर सिंधी. नंतर इथं सुजाता मध्ये आहे, पण सुजातावरून या यस वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता, सुजाताचा यस वरून साईवाल आणि ह्या ज वरून जर्सी, यस आणि जे, याच्यापासून तयार कोण झाली, सुजाता. आणि टेलर जी आहे ही फर्स्ट क्रॉस ब्रीड तयार केलेली आहे, जी काही आहे शॉर्ट हॉर्न, जी एक ब्रीड आहे शॉर्ट हॉर्न वालीचं क्रॉस केल्या गेलं लोकल ब्रीड सोबत, ज्याला झेबू ब्रीड म्हटलं जातं. लोकल कुठली म्हटलं त्याला झेबू म्हटलं जातं. तर ही एक आहे टेलर. जरथार, होलदेव, जरसिंद, सुजाता आणि टेलर यांच्यामध्ये काही अडचण नसायला पाहिजे. आता हे त्यांचे काही इम्पॉर्टंट पॉइंट आहेत जिथून क्वेश्चन पण येऊन गेले आहे, जसं कन्फ्युजन आपल्याला व्हायला नाही पाहिजे. जसं हायएस्ट लॅक्टेशन लेंथ म्हटलं तर कोणाची आहे सर्वात जास्त, जर्सीची आहे एक्झोटिक मध्ये. आणि हायएस्ट लॅक्टेशन लेंथ इंडिजिनियस ब्रीड बद्दल म्हटलं तर गीर आहे. गिरचे दाखवले होते ना म्हणून ते तुम्हाला दाखवत होता आकडा, तो हायएस्ट लॅक्टेशन लेंथ वाला 600 दिवसांपर्यंत होता, तो गिरचा आहे. आणि इकडे हायएस्ट लॅक्टेशन लेंथ म्हटलं तर तो कोणाचा आहे, तो जर्सीचा आहे. त्याच्यानंतर हायएस्ट मिल्क प्रोडक्शन म्हटलं तर बाहेर कुठे आहे, एक्झोटिक मध्ये होलस्टेन फ्रिजियन आहे, 6,000 ते 7,000 केजी पर लॅक्टेशन. इंडिजिनियस म्हटलं तर साईवाल आहे, 1500 ते 2500 केजी पर लॅक्टेशन. स्वीटेस्ट मिल्क जर म्हटलं तर ते कोणाचं, साईवाल आहे. स्वीटेस्ट मिल्क दुसरीकडे नाही आहे, स्वीटेस्ट म्हटलं तर साईवालच आहे. एकच तुम्हाला ज्यांच्या मिल्क मध्ये फ्रॅग्रन्स आहे ते येईल तिकडे बफेलो मध्ये, थोडाच्या ह्याच्यामध्ये आहे. नंतर बेस्ट ड्रॉट कॅपॅसिटी म्हटलं तर हल्लीकलची आहे. बेस्ट ड्युअल पर्पज ब्रीड म्हटली तर नाही, हे गिर नाही पाहिजे, इथं हरियाणा आहे ना बेस्ट ड्युअल, हे करेक्शन करून घे इथं. बेस्ट ड्युअल पर्पज ब्रीड इथं हरियाणा आहे. त्याच्यानंतर स्मॉलेस्ट डेअरी टाईप ऑफ कॅटल म्हटलं, आता 2 टाईप आहेत, एक आहे स्मॉलेस्ट आणि दुसरं एक येते सर्वात द्वार. आता दोन्ही याच्यामध्ये फरक काय आहे, स्मॉलेस्ट म्हणजे कशी, अशी पण छोटी अशी पण छोटी, पण ड्वार्फ म्हटलं तर काय,
ड्वार्फ म्हणजे ठेंगणी, पण अशी मोठी असू शकते, अशी मोठी असू शकते लेंथ मध्ये, पण अशी ठेंगणी, पण ज्याच्यामध्ये अशी पण छोटी आहे अशी पण छोटी आहे, ती आहे जर्सी. पण ड्वार्फ म्हटलं की अशी मोठी असू शकते. तर जी ठेंगणी ब्रीड आहे ती आहे व्हेचूर, जी आहे केरळाची. केरळची कोणती आहे? व्हेचूर ही ड्वार्फ ब्रीड आहे. आणि स्मॉलेस्ट डेअरी टाईप म्हटलं तर जर्सी आहे. लार्जेस्ट डेअरी ब्रीड म्हटलं तर होल्स्टेन फ्रिजियन आहे, एफ 2015. मोस्ट ड्वार्फ ब्रीड ऑफ कॅटल म्हटलं तर ही आहे व्हेचूर केरळची. बेस्ट ड्युअल पर्पज म्हटलं तर हरियाणा आहे. आणि कॅटल नोन फॉर सवयी चाल तर कोणती आहे? कांकरेज आहे. मग आता आणखी एवढेच नाही, आणखी पॉइंट आपण ऍड करायचे म्हटले तर सांगा, लोटस शेप आहे कोणाचे आहेत? एका टप्प्यात रिव्हिजन घेऊन घेऊ आपण. कोणाचे आहेत लोटस शेप आहे? आपल्या ओंगोलचे, ओंगोल किंवा त्याला म्हटलं जाते नेल्लो. आल्मंड शेप आहे कोणाचे आहेत? गवळवचे. त्याच्यानंतर लायर शेप हॉर्न कोणाचे आहेत? एक आहे कांक्रेज आणि दुसरी आहे थार पारकर. आणखी कोणाची शेपूट ग्राउंडला टेकते सांगा? तर ती आहे कृष्णा व्हॅली, कृष्णा व्हॅली. त्याच्यानंतर हॉक्स लाईक सॉक्स कोणाचे आहेत? उंबल चेरी. जलीकट्टूसाठी कोण कोण यूज केल्या जाते? एक आहे पुल्ली पुलम आणि दुसरी आहे कंगया. आणखी कोणकोणते राहिले पॉइंट? सवयी चाल तर झाली. हा, कोणाचा हंप सर्वात मोठा आहे इंडिजिनियस मध्ये? तर गिर. कोणाचे कान लंबे आहेत? तर गिर. स्वॉर्ड शेप हॉर्न नाही, स्वॉर्ड शेप हॉर्न ते तिकडे ये बफेलो मध्ये. हाफ मून कर्ड जर हॉर्न म्हटले तर ते पण कशाचे आहेत? गिरचेच आहेत, हाफ मून कर्ड. त्याच्यानंतर आणखी कोणते पॉइंट राहिले बा? ऑइली स्किन, ऑइली स्किन कोणाचे आहे? नाशिकची आणखी डांगी. बेस्ट ड्युअल पर्पज तर हरियाणा. बेस्ट ड्रॉट पर्पज ड्युअल पर्पज महाराष्ट्रातली म्हटली तर कोणती आहे? खिल्लार. ट्रॉटिंग ॲबिलिटी कोणती? ट्रॉटिंग ॲबिलिटी साठी कोणती आहे फेमस? ट्रॉटिंग ॲबिलिटी तर कोणती आहे? हल्लीकर. त्याच्यानंतर कफिन शेप कोणाचा आहे माउथ? तर ते कोणाचा आहे? लागोरी. कॉशियस इन बिहेवियर कोणती आहे? बर्गोर. आणि कुठं अनइव्हन हिली टेरेन्स मध्ये यूज केला जाते? अनइव्हन हिली टेरेन्स. हा, अजून कोण राहिलं? एखाद्या ब्रीडला राग नाही आला पाहिजे ना फिरायला. कोण राहिला अजून? मेन मेन तर सर्वच घेतले आपण. बीफ ब्राझील मध्ये फेमस असणारा ओंगोलच आहे. झाले, एवढे पॉइंट आपले क्लिअर असले पाहिजे, याच्यामधूनच कुठून तरी क्वेश्चन येईल. आणि हे एका याच्यामध्ये नाही होत, हळूहळू. जर समजा आता पहिलं आता शिकवणं झालं, घरी जाऊन वाचलं, काही दिवसांनी परत तुम्ही रिव्हिजन केली, अशा नोट्स काढून ठेवणे सोबत सोबत. त्यांच्या ओरिजिन पण मोस्टली ओरिजिन वर क्वेश्चन येतात बरं. ओरिजिन आणि एवढे सगळे कॅरेक्टर आपण आता काही याच्यावरून क्वेश्चन आपल्याला दिसले की त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक वरून क्वेश्चन आलेले आहेत, मग सर्व याचे करून घ्या थोडे थोडे, कुठूनही क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, उद्या येऊ आम्ही आता तुमच्याकडे. नंतर आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये सुरू करू बफेलो. इथे आपण थांबून जाऊ. काही अडचण असेल कोणाला तर विचारा. इकडे ऑनलाईन वाल्यांना काही अडचण आहे का? पण ऑनलाईन आहे की नाही? आहेत.
मेसेज टाका रे, काही अडचण आहे का तर.